जर का तुम्ही काँग्रेसच्या लोकांशी बोलाल तर ते असं म्हणतात 24 जाऊन दे, 2900 तरी जिंकतील की नाही बघा, शंका आहे आम्हाला. मग आमची 10 वर्ष आम्ही घालवायचे का? लोक असं सरसकट का म्हणतात मला कळत नाही की काँग्रेसला केडर नाही. काँग्रेसचं केडर संघाणी यांच्यासारखं दिसत नाही, पण काँग्रेसचं केडर आहे असं माझं पहिल्यापासून मत आहे. 22% मतं उगाच पक्ष मिळवत नाही. मुळात राहुल गांधींचा स्वतःचा अजेंडा किंवा जे पॉइंट्स आहेत त्याबाबत ते त्यांच्याच कार्यकर्त्यांना कन्व्हिन्स करू आधी शकत नाही. एकतर मतदाराला मतकेंद्रात आणणं आणि मग त्याला पूर्णपणे ज्याच्या विरोधात आपण इतके दिवस प्रचार करत होतो अशा उमेदवाराच्या चिन्हावर मतदान करायला लावणं, मला वाटतं ही खूप मोठा चॅलेंज भारतीय जनता पक्षासमोर आहे. थिंक बँक आणि लोकनीती CSDS प्रस्तुत लोकसभा निवडणुकांच्या जनमताचा अंदाज घेणारा लोकनामा ओपिनियन पोल, सोबतच तज्ज्ञ राजकीय विश्लेषक आणि सेफॉलॉजिस्ट यांचे विश्लेषण. दिनांक 13 ते 16 एप्रिल रात्री 9 वाजता फक्त थिंक बँकच्या YouTube चॅनलवर. हे सगळे खासदार बाहेर न येतात. आता समजा 400 जणांना तिकीट जाहीर झाले आतापर्यंत, त्यातले 100 बाहेरचे आहेत. तर मग खरंच भाजप वाढलंय का ही फक्त सूज आहे की बघा आमचे एवढे नंबर वाढले, एवढा पर्सेंटेज झाला, ती लोक परत गेले की परत भाजप मुळावर येईल? हा, आता याच्यात इंटरेस्टिंग भाग असा आहे की ही सूज कधी होऊ शकते जर विरोधी पक्षात तेवढाच ताकदीचा नेता उभा असेल जो फ्युचर देऊ शकतो. आज दुर्दैव काय आहे, काँग्रेसमधनं बाहेर का पडलं जात आहे तर ठीक आहे, लोक काही इतका विचार नाही करत 24ची निवडणूक हरली. जर का तुम्ही काँग्रेसच्या लोकांशी बोलाल किंवा अन्य विरोधी पक्षातल्या तर ते असं म्हणतात 24 जाऊन दे, 2900 तरी जिंकतील की नाही बघा, शंका आहे आम्हाला. मग आमची 10 वर्ष आम्ही घालवायचे का? जो करिअरचा एक, यातले बरेचसे करिअरसाठी आलेले आहेत, त्यांना काही म्हणजे त्यांच्यापुढे देशाचा प्रश्न नसतो वगैरे असं नाही मी म्हणणार, पण मुख्यतः त्यांचं आपलं सर्व्हायव्हल आणि मग आपण सत्ता बरोबर असणं हे आपल्या किती फायद्याचं आहे ते बघणं. तर या पुढच्या काळात समोर जर का तितकाच ताकदीचा नेता असता किंवा नाही, तो फ्युचर आहे, जो भले आत्ता 24मध्ये राहुल गांधी हे झाले 29 100% काढणार, ही खात्री असती तर काँग्रेसमधनं या पद्धतीची गळती झाली नसती. ती खात्री तिकडे दिसत नाही आहे आणि इथे मात्र वाटतंय की हे अजून 10 वर्ष सहज काढतील. परसेप्शन आहे, ही रियालिटी आहे की नाही याच्याबद्दल तुम्ही तुमची काय राजकीय बाजू असेल त्यानुसार युक्तिवाद कराल. परसेप्शन हे आहे की मला आत्ता भाजपत जाण्यात माझा फायदा आहे आणि काय आहे, विचारधारा मला पटते आहे, विचारधारेशी प्रामाणिक राहून मी हे करणारे असं करणारे नेते आता खूप कमी झाले. ते एक वेगळ्या पद्धतीचं करिअर आहे आणि त्याच्यात प्रॉस्परस होण्याची एक इच्छा आहे. तो समाजात सर्व ठिकाणी चाललं आहे, त्याचंच राजकारण काय तुम्हाला वेगळं काढता येत नाही. तर त्या ह्याच्यात जर का समोर तगडा नेता उभा राहिला आणि त्याने पुढचं मी भविष्य तुमचं घडवू शकतो असं दाखवलं तर तू म्हणतोस तशी ही सूच ठरेल, कारण ही गळती उलटी सुरू होईल. तसं झालं नाही तर ही संघटनात्मक एक ताकद आहे, ही कायम राहणार आहे. जे पूर्वीच्या काळात काँग्रेसबद्दल वाटायचं, जाणार काय काँग्रेसमधनं बाहेर जाऊन, म्हणजे मी एक किस्सा म्हणून छोटा सांगतो. शरद दिघे म्हणून आपले खासदार होते मुंबईचे जुने काँग्रेसच्या ह्याच्यात, एकदम चांगला माणूस, सज्जन माणूस. ते एकदा आम्हाला गप्पा मारताना सांगतो आहे काँग्रेस ही काय चीज आहेत. मी हे सांगतो आहे 90मधलं, म्हणजे त्या आधी, तेव्हा काँग्रेस ही होती, मी दिल्लीत होतो तेव्हा. ते असं म्हणाले, हो तुम्हाला एक गंमत म्हणून सांगतो की मी तरुण असताना सुभाषबाबू आपले सुभाषचंद्र बोस हे काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि ते दादर स्टेशनला आले तर अफाट जनसमुदाय आणि आम्ही म्हणे सगळे तरुण हे त्यांचं रथ खेचायला, तेव्हा ती पद्धत असायची, गाडी ओढायचे, मान द्यायला असं चालायचं. असं म्हणाले अफाट जनसमुदाय आणि एवढा एक त्यांचा ऑरा. आणि त्याच्यानंतर ते काँग्रेसमधनं बाहेर पडले, म्हणजे एक टर्म झाली, दुसऱ्या टर्मला महात्मा गांधींबरोबर वाद झाला, बाहेर पडले. त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक स्थापन केला. ते म्हणाले तेच सुभाषबाबू, तोच ऑरा, तसंच व्यक्तिमत्व, तेच चैतन्य बघितल्यावर हे करणारं. म्हणाले जेमतेम 150 माणसं दादर स्टेशनच्या बाहेर उभी होती. हा पक्षाची ताकद आहे. प्रमोद महाजन एकदा म्हणाले होते मला बोलताना, तुला काय वाटतं, मी पक्षातनं जेव्हा ते वाघेलांचं निबंध चाललं होतं तेव्हा काय मी बाहेर पडलो तर माझं काय होईल. तशी मी आपलं सहज म्हटलं नाही, तुम्ही तर कर्तबगार आहात, हे काय नाही होणार म्हणाले, बाजूला पडेल. काँग्रेस किंवा भारतीय जनता पक्ष हे असे मोठे पक्ष आहेत की ज्याला टक्कर देणं
हे फार सोपं नसतं. त्यामुळे त्या पक्षाची संघटना जर का मजबूत असेल आणि त्यांचं एक कार्यक्षम असं मंडळ असेल, जे एकेकाळी कम्युनिस्टांचं पण होतं, पॉलिट ब्युरो ही एक फार ताकदवान ही होती, तेव्हा मात्र त्या पक्षात आलेले गडबड फार करू शकत नाहीत. ते त्या शिस्तीत येतात आणि त्यांना हळूहळू ते कन्व्हर्ट करतात किंवा काही काळ त्यांचा वापर करून घेऊन बाजूलाही टाकतात, तोपर्यंत त्यांचा नेता तयार होतो. म्हणजे काही मतदारसंघात त्यांची स्ट्रॅटेजी असे असेल, त्यांनी आत्तापासनं त्यांचं कामाचं स्वरूप बघता, जे काही मी ऑब्झर्व केलं आहे की आत्तापासनं जिथे बाहेरचा घेतला आहे तिथे आपला माणूस आत्तापासनं त्यांनी वेचून ठेवला असेल बाजूला, आणि त्याला हळूहळू पुढच्या 5 वर्षात तू याला डिस्प्लेस करायचं आहे, ह्या पद्धतीनेही काम चालू असेल. तर ते फार धोरणीपणे आणि पुढचं, म्हणजे जसं दक्षिण भारतात आत्ता जे मोदींचं चाललं आहे, तर जे चांगले शेखर गुप्ता म्हणा, हे म्हणा, जी जाणकार मंडळी आहेत, ते म्हणतात की आपण चुकीचं हे करतोय की 2024साठी ते करत आहेत. त्यांचं सगळं लक्ष 2029मधला दक्षिण भारत आहे. 2029मधल्या दक्षिण भारतात भाजपचं स्थान काय असेल आणि ते मला कसं वाढवता येईल. निदान केरळ, तामिळनाडू, याच्यात तेलंगणा आणि आंध्रमध्ये प्रमुख विरोधी पक्ष इतका जरी भाजप झाला 29मध्ये, तरी ती खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आणि त्याच लेवल ऑफकोर्स या निवडणुकीत ज्या काही थोड्याफार जागा मिळवायच्या त्या मिळवतील, पण लक्ष जे आहे ती एक कामाची त्यांची पद्धत आहे. म्हणून तो म्हणतोस तसं ती सूज तेव्हाच होईल जर का समोर तगडा विरोधक स्पर्धक उभा राहिला तर. आत्ताच्या घडीला तसं दिसत नाही. तुम्ही दक्षिण भारताचा उल्लेख केलात म्हणून त्याच्याविषयी थोडं अधिक सविस्तर बोलू. नरेंद्र मोदींची पहिली पब्लिक मुलाखत या इलेक्शनची तंती टीव्हीला, जो साऊथ इंडियातला आहे, पूर्ण वेष्टी वगैरे घालून. त्याच्यानंतर सतत दक्षिणेत जाणं, काशी तमिळ संगम घेणं, इतकंच काय सुधामूर्तींना राज्यसभेवरती घेणं, PV सिंधूला घेणं, झो सारखी जी मोठी IT कंपनी आहे त्याचा प्रमुख जो तमिळनाडूतनं कंपनी चालवतो श्रीधर वेंबू, त्यांनी थेट पाठिंबा देणं, असे विविध घटक अशा पद्धतीनं ऍक्ट होतात. अण्णामलाई सारखा नेता जो त्यांनी उभा किंवा बिल गेट्स बरोबर चाय पे चर्चा बंगलोर समोर ठेवूनच झालेली. तर हे जे विस्तार भाजपचा जो दक्षिणेच्या दिशेनं जातोय, याचं काय तुम्ही सविस्तर विश्लेषण करा? याचं एक बघाल तर 2014मध्ये भाजपला त्या मानाने चांगल्या सीट मिळाल्या होत्या, दक्षिणेत त्यांचं हे वाढलं होतं. 2019मध्ये ते कमी झालं आणि तिथे धोक्याची घंटा त्यांच्या वाजली की हे काही लक्षण ठीक नाही. याचं कारण असं झालं की त्यांना चांगल्या पद्धतीचे लीडरच तिथे मिळत नव्हते, जे कर्नाटकातही त्यांचं झालं. त्यांना इतकं बदलायला लागलं आणि आता त्यांनी ते आता केलं आहे ते सुद्धा सर्वच आहे, म्हणजे त्यांना अजून असं स्ट्रॉंग मिळालेलं नाही आहे. पण ते 19पासनं बघशील तर 19पासनं सिस्टमॅटिकली मोदी दक्षिणेचा उल्लेख करायला लागले आणि ते अशा पद्धतीने करायला लागले की ते जे संघाचं धोरण आहे त्यानुसारच की सांस्कृतिकदृष्ट्या आपण एक आहोत. दक्षिण भारत आणि उत्तर भारत हा भेद तुम्ही बुद्धिवाद्यांनी मांडलेला आहे. भारत हा तसा नाही. शंकराचार्यांनी कुठे हे केलं बघा, शंकराचार्य दक्षिणेपासनं वर हिमालयापर्यंत सगळीकडे होते, दोन्ही याला पण होते, म्हणजे त्यांचे आश्रम तसेच आहेत सगळीकडे, मठ. तर किंवा त्यांनी संगोल नेला आपल्या आणि तिथे ते विधिवत संसदेत कायमस्वरूपी त्याला स्थान दिलं. किंवा त्यांनी राम म्हणजे ते काय लंकेकडे जाणारी ही म्हणजे ते बेट नाही, आधी तो रामसेतू त्याच्यावर काम म्हणजे त्याच्याकडे लक्ष वेधलं आणि वारंवार दक्षिणेत जाऊन तिथला फरक बघितला आपण तर दक्षिणेत ते हिंदुत्व आणि या गोष्टीवर फारसं बोलत नाही, ते सगळं डेव्हलपमेंटवर बोलतात. आणि म्हणून मी परत जे सुरुवातीला म्हटलं ना, याचं कारण असं की तिथलं DMK म्हणा, अण्णा DMK म्हणा किंवा केरळमधलं लेफ्ट पार्टीज म्हणा, हे सगळे विकासाच्या ह्याच्यावर वरच आहेत इंडेक्सवर. ती सगळी सरकारही कल्याणकारी सरकारं आणि अशाच पद्धतीची आहेत. आता तिथे रेस अशी आहे की तुमच्या कल्याणकारी कार्यक्रमापेक्षा मी अधिक चांगला कसा देऊ शकतो आणि अन्य देशाशी तुम्हाला कसा जोडू शकतो, इकॉनॉमिकली तुम्हाला प्रॉस्पर व्हायला काय मदत करू शकतो, ही जी लिडरशिपची ही आहे ना, आणि ती त्यांनी तिथे साधायला सुरुवात केली. अण्णामलाई सारखा उत्तम माणूस मिळाला. ते पहिल्यांदा हेजिटंट होते. मी पहिले त्यांचं हे बघाल ना, ते मला वाटतं IPS आहेत, ते पोलीस दलातनं इकडे आलेले आणि ते पहिल्यांदा फार ताकदीने उतरले नव्हते, पण मध्यंतरी कधीतरी त्यांना एकदम सूर मिळाला आणि सूर मिळाल्यानंतर त्यांना सूर मिळाल्यावर त्यांनी ज्या पद्धतीने विषय DMKच्या विरोधात मांडायला सुरुवात केली
तेव्हा भाजपला कळलं आपल्याला चेहरा मिळाला आहे, आणि चेहरा मिळाला हे लक्षात आल्यावर त्यांनी अण्णा DMKशी संबंध तोडायला सुरुवात केली. आता भाजपची पूर्ण स्ट्रॅटेजी अशी दिसते की अण्णा DMKची जागा आपण घ्यायची. DMKला काय हलवणं इतक्यात आपल्याला शक्य नाही, पण DMK खूपच स्ट्रॉंग आहे अनेक पॉकेट्समध्ये. केरळमध्ये पंचायत अशी आहे की काँग्रेस आणि लेफ्ट हे दोघंही तुल्यबळ आहेत. तसे तिथे शिरकाव करणं हा फार कठीण आहे. तरी त्यांनी काही मतदारसंघ 3 ते 4 काढलेत. निदान 2 ठिकाणी भाजपचा विजय होईल असे सांगतात. 3 ठिकाणी तामिळनाडूत आणि 2 ठिकाणी केरळमध्ये भाजपचा विजय होईल असं तिकडले तज्ज्ञ मंडळी सांगत आहेत. पण त्यांनी ख्रिश्चनांना जवळ करायला सुरुवात केली आहे, किंवा ते काँग्रेसमधल्या लोकांना जवळ करायला सुरुवात. जे मगाशी आपण म्हटलं बिरजेचं वेगळं राजकारण, त्याच्यात काँग्रेसमधले काही लोक येतील का, आणि ती रिप्लेसमेंट आपल्याला पुढे मागे करता येईल का? कारण केरळ हा त्यांच्या दृष्टीने त्रिपुरासारखी दुखरी नस होती. सर्वात जास्त काम संघाने केरळमध्ये वर्षानुवर्ष केलेलं आहे, पण केरळ त्यांच्या हातात कधी आला नाही. त्रिपुरा आला, आणि त्रिपुरा नुसता आला नाही, त्यांनी रिपीट केलं, म्हणजे पुन्हा हे केलं. तसं केरळमध्ये करू शकलेले नाहीत, कारण केरळचं सरकार, दोन्ही सरकारं, काँग्रेस होतं तेव्हा, पण जास्त करून हे सरकार, लेफ्ट सरकार, हे वेलफेअर स्कीममध्ये खूप चांगलं हे आहे. बाकी त्यांचे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत, त्याच्यावर लक्ष ठेवून भाजप शिरकाव करायचा प्रयत्न करतोय. तेलंगणामध्ये त्यांचा प्रॉब्लेम असा झाला की तेलंगणामध्ये त्यांनी BRSच्या विरोधात जेवढी तगडी भूमिका घ्यायला हवी होती तेवढी घेतली नाही. त्यावेळेचं कॅल्क्युलेशन त्यांचं कदाचित असं असावं की BRSला आपण इंडिया आघाडीत जाऊ द्यायचं नाही, म्हणून त्याला आपल्या गुडबुकमध्ये ठेवा, म्हणून केंद्र सरकार कायम हे राहिलं. त्याचा फायदा त्या काय त्यांचं नाव, मुख्यमंत्री रेवंत रेड्डीने घेतला, आणि त्यांनी एकदम विरोधी पक्षाची जागा खेचून घेतली, म्हणजे स्पेस, आणि इतका काही तगडा हल्ला चढवला की तो सरकारच आणलं. ती स्क्रिप्ट अण्णामलाई आता इकडे वापरत आहेत, पण ती सत्ता मिळवण्यासाठी नाही आहे, तर विरोधी पक्ष म्हणून एस्टॅब्लिश होण्यासाठी आहे. तर हा सगळा कल्चरली आपल्याला भारत एक आहे हा जो एक संघाचा अजेंडा आहे. भारत हा पहिल्यापासनं, भारताच्या भौगोलिक सीमा या पहिल्यापासनं नक्की आहेत. ही सांस्कृतिक एकसंगता ही आम्हाला पुन्हा पुन्हा एस्टॅब्लिश करायची, आणि म्हणून तो जो त्यांचा हा सुरू झाला आहे तिथे, आणि दक्षिणेतलं एक म्हणजे ब्राह्मण वर्चस्व जे होतं, विशेषतः अण्णा DMK बरोबर त्यांचा टायअप होता तेव्हा ते दिसायचं, ते आता त्यांनी खूप कमी केलं आहे, आणि तिथेही OBC लिडरशिप वाढवायला प्रयत्न केले. तर हा त्यांचा मागचा एक मोठा हेतू आहे, भाजपचा विस्तार, त्याबरोबर एक जी सांस्कृतिक एकसंगता वरपासनं खालपर्यंत. म्हणून वारंवार सगळ्यांच्या भाषणामध्ये काशी तामिळ संगमचा उल्लेख होतो, सतत करतात तो उल्लेख. म्हणजे कोणीही त्यांचा, अगदी तो पुनावाला प्रवक्ता जो आहे तो सुद्धा काशी संगम तामिळ संगम याचा उल्लेख करतो. तर ही जी एक सांस्कृतिक ही आहे, एकसंगता आहे, ती त्यांना एस्टॅब्लिश करायची आहे. प्रॉब्लेम त्यांचा होतोय तो असा की एकतर म्हणजे पुरोगामी म्हणतो अशा पद्धतीची वाटचाल ही दक्षिणेने खूप चांगली केली आहे. आर्थिकदृष्ट्या ते सक्षम झालेले आहेत, त्यामुळे ज्या पद्धतीचं हिंदुत्वाच्या इमोशन्स उत्तर भारतात मिळतात, भावना, त्या दक्षिण भारतात मिळत नाहीत. पण ते शिवाच्या मार्फत किंवा अन्य मंदिरांच्या मार्फत. म्हणून मला कधी कधी वाटतं की आता जो मला उत्सुकता आहे भारताचं, आपले भाजपचा जो पुढच्या आठवड्यात अजेंडा, आपले जाहीरनामा येईल, त्याच्यात ते मंदिर वर्शिप ॲक्ट जो आहे त्याचे 2 भाग आहेत. एक तर तो नरसिंहरावांनी केला तो ॲक्ट की ज्याच्यात बाबरी मशीद पाडल्यानंतर त्यांनी हे केलं की यापुढे धार्मिक स्थळांचं स्टेटस को कायम राहील, तुम्हाला काही तो बदल करता येणार नाही. तो बदलतात की काय आता, म्हणजे परत सत्तेवर आले तर अजेंड्यात टाकतात की काय? कारण ते केलं तर काशी मथुराबद्दलची आंदोलनं त्यांना फ्री होतील. आत्ता ती होऊ शकत नाही आहेत, ते आत्ता त्याबाबत उघडपणे बोलू शकत नाही, कारण तो कायदा आहे तसा, तो संसदेने मंजूर केलेला आहे. आणि दुसरं म्हणजे संघाच्या लोकांमधनं जे मधल्या भाषणातनं त्यांच्या येतं की जी मोकळीक अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्थळांना आहे ती हिंदूंच्याही मिळाली पाहिजे. सरकारचा त्यांच्यावरचं हा आपल्याकडे मंदिरांवर संपूर्ण सरकारचा अंकुश असतो किंवा ते लक्ष त्यांचं हे असतं, आणि ते चांगलं आहे, माझ्या मते ते चांगलं आहे. त्याच्या फायनान्स आणि याचं नीट म्हणजे ते लोकोपयोगी कामाला खर्च व्हावेत म्हणून ते असतं आपल्याकडे, तो हटवला पाहिजे. तो जर का त्यांनी आणला तर दक्षिणेत त्याचा परिणाम होऊ शकतो.
कारण एकाच वेळे दक्षिण ही पुढारलेली पण आहे आणि कर्मठ पण आहे. विचित्र कॉम्बिनेशन आहे तिथे. जसं बंगालमध्ये पण आहे, एकाच वेळे कम्युनिझम किंवा पुढारलेलं पण आहे, पण देवीपूजा म्हणजे 5 दिवस सगळं बंद. तिथे काही कोण ऐकणार नाही. म्हणजे अगदी कम्युनिस्ट असोत, निधर्मी असोत, निरीश्वरवादी असोत, ते सगळे त्या 5 दिवस देवीच्या उत्सवात मग्न असतात. ही जी कॉन्ट्राडिक्शन आहे त्याला एक सांस्कृतिक एकसंगता आणायची, हा मोठा अजेंडा त्यांच्यासमोर असावा असं वाटतं. जसं तुम्ही म्हणालात की म्हणजे भाजपचा विस्तारवादा एक भाग झाला की इंडिया आघाडी एकसंध नाहीये, हा प्लॉय आहे, किंवा काँग्रेसला त्याचा प्लॉट मिळत नाहीये की काय नक्की विकायचं आहे किंवा कशावर मतं मागायची. असा मग यावेळेला भाजपचा इलेक्शन प्लॉट काय? उदाहरणार्थ 2014ला भ्रष्टाचार विरोधी फोर्स म्हणून भाजप मत मागत होतं, 2019ला राष्ट्रवाद होता आणि विकास होता असं एक मत मागत होतं. यावेळी नरेंद्र मोदी आणि मोदी की गॅरंटी हाच प्लॉट आहे का अजून काहीतरी प्लॉट आहे? मुख्यतः हाच प्लॉट. आणि मला असं वाटतं जयशंकर जे अनेक ठिकाणी बोलतात ते मला इंटरेस्टिंग वाटतं आणि ते त्या पद्धतीने अन्य नेते मांडत नाही आहेत, पण मांडलं जाईल कदाचित पुढे, की आम्ही वर्किंग डेमोक्रेसी करून दाखवली, डेमोक्रेसी दॅट वर्क्स. की हे कोविडनंतर जगाला मान्य करायला लागलं की या देशाची वाताहत होईल असं वाटलं होतं, ते काही झालं नाही. उलट इथे सगळं स्मूथली सगळं हे झालं. का तर ही लोकशाही व्यवस्थेत सुद्धा कार्यक्षम कारभार दाखवता येतो. त्या नक्कीच हे झालं आहे की प्रशासकीय कार्यक्षमता ही अनेक ठिकाणी वाढलेली आहे, डिजिटल हे वाढलेलं आहे, अनेक सुविधा वेगवेगळ्या झाल्या आहेत, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये प्रचंड मोठी गुंतवणूक सुरू आहे. हे सगळं लोकशाही व्यवस्थेतही करता येतं. त्यामुळे आम्ही उत्तम कारभार 10 वर्ष केला आणि याच पद्धतीचा कारभार आम्हाला करायला द्याल तर आमचं जे 2047चं व्हिजन आहे, मला वाटतं ते जाहीरनाम्यात मुख्यतः 2047चं व्हिजनच अधिक प्रखरपणे मांडते मोदी, की मला तिथे न्यायचं आहे. आणि त्यांची ती पहिल्यापासून सिस्टीम आहे. म्हणजे ते आपले गुजरातमध्ये काम करताना सुद्धा ते त्यांना गोल मोठे लागतात आणि त्यांचं म्हणणं असतं मग ते सगळे लोक त्या दिशेने चालायला लागतात, छोटे गोल ठेवायचेच नाहीत. म्हणजे जेव्हा मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून जाहीर झालं आणि त्याच्यानंतर स्ट्रॅटेजी ठरत होती, त्याला पियुष पांडे वगैरे म्हणजे जाहिरात यातले पण होते, तर तेव्हा जेटली वगैरे सगळ्यांनी म्हटलं आपण 220 ते 35 असा आपण हा ठेवूया, जास्तीत जास्त 240 235च, आणि मग आपल्याला मित्रपक्षांनी येतील आणि तितकं हे होईल. मोदींनी पहिल्याच बैठकीत सांगितलं 272+. सगळे थक्क झाले. हे कसं नाही म्हणाले, टार्गेट टेस्ट पाहिजे, स्वबळावर सत्ता. तर तेव्हाचा विचार करता ते मोठं टार्गेट होतं, जसं आत्ताचं 400 आहे. तो त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे 2047ला मी भारत कसा माझ्या डोळ्यासमोर आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही योगदान द्या. जगात बघा आपली प्रतिष्ठा वाढली आहे, अन्य देश आपल्याकडे वेगळ्या पद्धतीने बघतायत. या पद्धतीचा जो एक वातावरण निर्मिती आहे तिथे ते सेल करायचा ते प्रयत्न करतील आणि त्यांच्याकडे सेल करण्याची ताकद आहे. हे पुन्हा जर का विरुद्ध बाजूला आपण यांच्याकडे पाहिलं, राहुल गांधींकडे पाहिलं, तर मुळात राहुल गांधींचा स्वतःचा अजेंडा किंवा जे पॉईंट्स आहेत ते त्याबाबत ते त्यांच्याच कार्यकर्त्यांना कन्व्हिन्स करू आधी शकत नाहीत. जनतेला तर आणखी पुढे राहिला. हा त्यांचे म्हणजे लॉफ्टी आयडियाज आहेत, खूप चांगले आहेत याने, पण त्या मुळात आधी कार्यकर्त्यांना सेल व्हाव्या लागतात ना. मोदींनी असं दाखवलं आहे कारभारातनं की हे शक्य आहे, याच्यासाठी काम करायला लागेल, हे शक्य आहे. आता प्रश्न असा आहे की त्यांनी ते जे स्वप्न दाखवलं आहे ते जरी त्यांच्या कारभारातनं त्यांच्याबद्दलची विश्वासार्हता डिग्री वाढत असली, म्हणजे मूड ऑफ द नेशनचं हे करताना यशवंत देशमुख किंवा प्रदीप गुप्ता यांनी पण सांगितलं की प्रश्न आहेत असं लोक मान्य करत आहेत. सरकारचं अपयश कशात आहे तर महागाई रोखण्यात अपयश आहे. हे या सरकारने महागाई नंतर अन्य म्हणजे रोजगार मुख्यतः बेकारी, पण ते म्हणतात आम्हाला दुसरा पलीकडे माणूस दिसत नाही आहे की हे प्रश्न सॉल्व्ह करेल. त्यातल्या त्यात हाच वाटतं की हा निदान काहीतरी प्रयत्न करेल. ही जी क्रेडिबिलिटी त्यांनी निर्माण केली आहे ती जाहीरनाम्यातनं मतदारांना सेल करायचा ते प्रयत्न करतील. आता त्याच्यात प्रश्न असा आहे की विशेषतः मध्यम वर्गात किंवा शेतकरी आणि याच्यात टँजिबल बदल जे सुखावं वाटतील हे किती प्रमाणात झाले, का हे फक्त हा नुसताच बोल घेवणा माणूस आहे
अशी प्रतिमा होते का, बोल बच्चन आहे अशा पद्धतीची परसेप्शन होत आहे का, हे आत्ताचे सर्वे असं दाखवतात की तशी प्रतिमा नाही आहे. या माणसाबद्दल विश्वास आहे, या माणसाचं विश्वासार्हता ही सर्व लोकांमध्ये जास्त आहे, म्हणून 20-20% मतं ते एकट्याच्या जीवावर खेचू शकतात. ही विश्वासार्हता जर का या 2 महिने टिकली तर, आणि ती विश्वासार्हताच वेगवेगळ्या मार्गाने मतदारांवर बिंबवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या प्रचार ह्याच्यात राहील. आणि ही विश्वासार्हता कशी खोटी आहे, हे सगळं जुमला आहे, हे सांगायचा प्रयत्न इंडिया आघाडीकडनं आहे. शेवटच्या प्रश्नाकडे यायच्या आधीचा पेनल्टीमेट प्रश्न. तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं म्हणालात की भाजपत काही सर्व काही आलबेलं आहे असं नाही, तिथं पण चॅलेंजेस आहेत, तिथं पण काही गोष्टी घडतात. काय नक्की भाजप पुढची चॅलेंजेस काय? मगाशी मी म्हटलं तसं आपले करुणाकरनच्या मुलीवरनं जे पद्मनाभन म्हणाले तसं, की एक मोठा वर्ग असा आहे की ज्याला वाटतं की नाही आपल्यात लोकांना चान्स दिला पाहिजे. म्हणजे जो पेशन्स आधी आम्ही एवढे वर्ष दाखवत होतो तो अजून काही दिवस दाखवावा, काय हरकत आहे, पराभव थोडा झाला तरी, 1-2 सीट गेले तरी. जे मोदींना आणि भाजपच्या वरच्या वर्तुळाला मान्य नाही, संघाला पण मान्य नाही, कारण त्यांना हे आता स्थिर करायचं आहे. म्हणजे जे काय आपण मिळवलं आहे ते अधिक पक्कं करायचं आणि त्यामुळे ते पक्कं करायला उपयोगी पडतील ती लोकं येऊन देत. पण हे कार्यकर्त्यांना कन्व्हिन्स होणं, खालच्या म्हणजे विशेषतः 3ऱ्या किंवा 4थ्या स्तरावरील नेत्यांना, ज्यांना पुढे वाव आहे वाटतो, त्यामुळे त्यांना आश्वस्त करणं आणि त्यांना दाखवणं की बाबा नाही ठीक आहे, पुढे विधानसभा आहे, नगरपालिका आहे, त्यात तुला आम्ही वाव देणार आहोत, त्या पद्धतीचं काम करणार आहोत किंवा तुझी कामं होतील काही, या पद्धतीने त्या सगळ्यांना एकत्र ठेवून मतदानासाठी आणणं हा मोठा चॅलेंज माझ्या मते भाजपसमोर आहे. मतदानासाठी आणणं म्हणजे मध्य प्रदेशमधल्या निवडणुकीचं एक नंतर जे हे आलं की आपण तेव्हा सगळ्यांनी चर्चा करताना म्हटलं की लाडली बहीण योजना, शिवराज सिंग चौहानांची ती योजना लँडमार्क ठरली आणि ट्रान्सफॉर्मेशन केलं त्याने. नंतर जेव्हा बाकी माहिती यायला लागली त्याच्यात कळलं की सिंचनावर त्यांनी केलेलं काम खूप महत्त्वाचं ठरलं. मध्य प्रदेश आणि गुजरात यांनी सिंचनात ज्या पद्धतीने काम केलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांची जी मिळकत वाढली आणि इन्फ्रास्ट्रक्चरमुळे बाजारपेठ आली, त्यानं स्वस्त म्हणजे मालाची वाहतूक उत्तम झाली, त्याचाही परिणाम झाला. आणि त्याबरोबर म्हणजे असे जे मुद्दे आहेत याचे, तर ते मुद्दे लक्षात घेऊन काम करणारे खालचे कार्यकर्ते होते. म्हणजे तिथे आपला ज्योतिरादित्य शिंदे त्यांनी आणलं तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटलं होतं की आता अस्वस्थता होईल आणि ज्योतिरादित्य शिंदेंच्या विरोधात भाजपचे नेते उभे राहतील, म्हणजे आतून त्यांना मदत करणार नाही. पण तसं घडलं नाही. तिथे त्यांनी ते बरोबर शिवराज सिंग चौहानने सगळं एकत्र केलं. अशा पद्धतीचे चॅलेंजेस म्हणजे इथे देवेंद्र फडणवीसांना आहेत, कर्नाटकात तिकडल्या नेत्यांना आहेत. म्हणजे सामावून कसं घ्यायचं, त्यांना शांत कसं करायचं आणि मतदानाला कसं आणायचं. जे मध्य प्रदेशात पुढे म्हणजे शिवराज सिंग चौहानांच्या किंवा त्या संघटनेचं, म्हणजे अनेक जण नंतर म्हणायला लागले की भाजपच्या संघटनेने ते राजस्थान मध्य प्रदेशात विजय मिळवून दिला आहे. कारण जर का आपण काँग्रेसची 10 मतं आहेत आणि भाजपची 10 मतं आहेत असं म्हटलं तर भाजपने आपले 8 मतदार मतदानाला आणले, काँग्रेसने ते 4 किंवा 5च आणले. आणि इथे फरक पडला कारण आधीच्या विधानसभा निवडणुकीत दोघंही तुल्यबळ होते, 2-4 याचाच फरक होता. मतसंख्या दोघांची 41% दरम्यान, पॉईंट्समध्ये फरक होता. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं ठरलं की कोण मतदार जास्त आणतो. आता इथे त्या मतदारांना आणणं याच्यात 2 अडचणी आहेत. एक तर मोदी येणारच आहेत निवडून, कशाला जायला पाहिजे, त्यामुळे एक अनास्था ही येऊ शकते, ती दूर करायला हवी. दुसरं म्हणजे हा आमचा नेता नसेल, आम्ही एवढं काम केलं आहे पण भलताच नंतर आला आणि त्याला डायरेक्ट तिकीट दिलं, त्याच्यासाठी आम्ही किती काम करावं, हा मुद्दा येऊ शकतो. तिसरा मला जो वेगळा मुद्दा वाटतो महत्त्वाचा, जो काही लोकांशी बोलताना इकडले लक्षात आलं की एकेका चिन्हाशी जो कोर वोटर असतो त्याची एक अटॅचमेंट असते. म्हणजे कमळाबद्दल आस्था असणारा फार मोठा वर्ग आहे. कमळ या चिन्हाबद्दल मोदींचा हा वेगळा, तो ॲडिशन आहे. जसं आपण वेगळ्या भाषेत म्हटलं तर अँथनीने जे म्हटलं होतं सोनिया गांधींना जो 2014च्या पराभवानंतर की तुम्ही भगवा शब्द आणायला नको होतात भगवा दहशतवादमध्ये, कारण त्या भगव्या शब्दाबद्दल एक पद्धतीची वेगळी आस्था भारतातल्या बहुसंख्य लोकांना आहे.
आणि त्यामुळे ते लोक त्यांचा अहवालच आहे तो की भगवा दहशतवाद हा शब्द आपल्याला बॅकफायर झाला तो आपल्याला. तर तसं ते जी अटॅचमेंट असते ना कमळाबद्दल, जशी काही जणांना हाताबद्दल आहे, तर ती अटॅचमेंट दूर करून विरुद्ध ज्याला आपण इतके दिवस शत्रू मानत होतो त्याच्या चिन्हावर शिक्का मारायचा, हे एक इमोशनल टास्क आहे असं मला वाटतं. म्हणजे हे कुठे अशक्य होईल, आपले कठीण होईल. समजा भाजपचा कोर आहे, समजा ठाण्यासारखा मतदारसंघ आपण घेतला, तर तिथे समजा शिंदेना मिळालं तिकीट, शिंदेच्या शिवसेना अजून डिक्लेअर नाही झाले, पण समजा मिळालं, तर धनुष्यबाणावर भाजपचा हा मारू शकेल शिक्का, कारण ते इतक्या वर्षाचं ते आपलेच आहे तसं आहे. पण तोच भाजपचा कोर मतदार मतदान केंद्रावर गेल्यावर कमळ सोडून घड्याळावर बटन दाबेल का? ते त्याला सहज शक्य होईल का? का तर मला मोदींना निवडून द्यायचं आहे म्हणून हा प्रचार वगैरे सगळा ठीक आहे, पण ज्या पद्धतीची एक लॉयल्टी वेगवेगळ्या वृत्तपत्रांबद्दल वेगवेगळ्या ठिकाणी असते, म्हणजे महाराष्ट्रात आपण पाहिलं तर पुण्यातल्या वृत्तपत्राला बाकीचे वृत्तपत्र धडका देऊ शकत नाहीत, नागपूरच्या वृत्तपत्राला बाकीची बाहेरनं आलेली करत नाहीत, मुंबईच्यालाही तसंच आहे. अनेकांनी अनेक वर्ष वेगवेगळे स्कीम प्रयत्न अनेक झाले, मी नावं घेत नाही आता, पण ही कल्पना आहे, कारण ती अटॅचमेंट फार मोठी असते. ती अटॅचमेंट दूर करून एकतर मतदाराला मतदान केंद्रात आणणं आणि मग त्याला पूर्णपणे ज्याच्या विरोधात आपण इतके दिवस प्रचार करत होतो अशा उमेदवाराच्या चिन्हावर मतदान करायला लावणं, मला वाटतं ही खूप मोठा चॅलेंज भारतीय जनता पक्षासमोर आहे. कारण मुळात संघातल्या लोकांना पण ते पटत नाही आहे काही ठिकाणी जे काही चाललं आहे ते. त्यामुळे हा एक सायलेंट प्रवाह अजून आपल्याला कुठल्याही सर्वेमध्ये पकडता आलेला नाही आहे, त्याच्यावर खरा सर्वे झाला पाहिजे. शेवटचा प्रश्न, तुम्ही ज्याचा उल्लेख केला तो प्रश्न ज्या प्रमुख राज्यात आहे ते राज्य म्हणजे महाराष्ट्र आणि मग इतर काही छोटे छोट्या ठिकाणी. तर आपण महाराष्ट्राबद्दल खरं तर जशी निवडणूक पुढे जाईल तसा वेगळी सविस्तर चर्चा करूच, पण आज या घडीला एप्रिलच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात गुढीपाडव्याच्या आधी अजून खूप वेळ आहे मतदानाला, 5 फेजेस आहेत. काय महाराष्ट्रातली परिस्थिती दिसते? खूप प्रेडिक्ट करणं खूपच कठीण झालं आहे, पण आता हळूहळू उमेदवार नक्की व्हायला लागले आणि जसे जसे उमेदवार नक्की होतील आणि त्यांचे विरोधक कोण, त्यांना आतून मदत करणारे कोण, पाडणारे कोण, हे जसं जसं हळूहळू स्पष्ट होत जाईल तसं चित्र येईल. मला एक असं वाटतं की कदाचित, म्हणजे हे सर्वेतनं पण दाखवलं आहे की महाराष्ट्रात जे कोण कमळावर लढतील त्यांना ॲडव्हान्टेज जास्त आहे. कमळ चिन्ह घेतलं तर त्या याला तो भारतभरचा आहे तो एक ॲडव्हान्टेज आहे, पण ते काय सर्वांना मिळणार नाही. त्यामुळे कमळ चिन्ह वगळून जे NDAमध्ये आहेत त्यांची स्थिती खरोखर कशी राहणार आहे हे तपासायला लागणार आहे आणि ते वारंवार तपासायला लागणार आहे. म्हणजे सी वोटर जसं दर आठवड्याला करतो, इथे तर दर दिवशी ते करावं लागणार आहे. आणि प्रत्येक ठिकाणी पुन्हा म्हटलं तसं लॉयल्टीचा हा आहे, म्हणजे जसं आपण समजा आपला पुण्याचा बारामती हा घेतला, तर नाही म्हटलं तरी एक शरद पवारांबद्दल लॉयल्टी असणारा वर्ग आहे. त्याला असं पटत असेल की नाही पुढचं नेतृत्व अजितदादांचं आहे, तर मग मी काय करावं, मी इकडनं तिकडे ताबडतोब जावं का, की का अजून काही वर्ष साहेबांबरोबरच काम करावं. मग साहेबांबरोबर राहिलो तर मला इमोशनल एक सॅटिस्फॅक्शन मिळेल, पण माझ्या करिअरचं काय, मग अशा वेळे पुढची 5 वर्ष मी काय करायचं. हे जे पेच आहेत मतदारांसमोर आणि पुढच्या नेत्यांसमोर, अशाच पद्धतीने उद्धव ठाकरेंच्या बाबत आहे की आम्हाला उद्धव ठाकरे अजून जवळचे वाटतात किंवा त्यांच्याबरोबर अन्याय झाला असं वाटतं आणि त्याची सहानुभूती आहे, पण शिंदेंबरोबर नाही गेलो तर माझं काय आहे पुढचं. हा जो म्हणून बघितलंच ना, तर अजूनही उद्धव ठाकरेंबद्दल लाट आहे, सहानुभूती आहे असं सगळे मीडियातनं सांगत असले तरी तिकडे इन्कमिंग फारसं नाहीच आहे. जे इन्कमिंग अजून होत आहे ते इकडेच होत आहे. तर हा जो भाग आहे. आणि तिसरा भाग जो काँग्रेस काय करतं, म्हणजे काँग्रेसचं केडर, लोक असं सरसकट का म्हणतात मला कळत नाही की काँग्रेसला केडर नाही. काँग्रेसचं केडर संघाणी यांच्यासारखं दिसत नाही, पण काँग्रेसचं केडर आहे असं माझं पहिल्यापासून मत आहे. आणि तो 20-22% मतं उगाच पक्ष मिळवत नाही, ते वेगळ्या पद्धतीने काम करतं, ते अशा पद्धतीने काम करत नाही. तर ते केडर जे आता म्हणजे मगाशी मी म्हटलं राहुल गांधी सांगतायत नाही समजून घ्या मागे सरा, ते त्यांना कितपत मान्य आहे. म्हणजे जो मागच्याही आपल्या मला वाटतं चर्चेत आपण म्हटलं होतं की उद्धव ठाकरेंना तुम्ही लिडरशिप देऊन टाकली काँग्रेसने, असं एक जे परसेप्शन आहे ते तुम्ही किंवा आज
काँग्रेसला प्रादेशिक पक्ष काय जरबेच्या भाषेत बोलतायत त्यांच्याशी. म्हणजे पृथ्वीराज चव्हाण सरकारला सांगतात की नाही नाही तुम्ही आमच्या चिन्हावर लढा, हातावर लढायचं नाही. हा जो भाग आहे. आणि इथे थोडंसं थांबवतो, जो प्रश्न भाजपाला पडला तसंच हाताची ज्यांना बटन दाबाची सवय आहे एक्झॅक्टली ते तुतारी आणि मशाल ही नवीन चिन्ह दाबणार का? हा एक्झॅक्टली हाच प्रश्न येणार आहे ना. त्या तीव्रतेने दाबणार का? म्हणजे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गट आपण घेतला तर त्यांच्याबाबत एक असं झालं की त्यांचं जे काही लहान आता राहिलं असेल 18% काय 10% आली असतील ते आपल्याला पुण्यात जसं दिसलं दंगेकरांच्या वेळी ते त्वेषाने उतरले कारण आमचं सरकार पाडलं हे झालं. आता तो त्वेष नंतर राहील का? म्हणजे त्या चिन्हाबद्दल ती जी अटॅचमेंट आहे धनुष्यबाणाची मग काय होईल? एक तर ते मतदानालाच येणार नाही म्हणजे मागे राहील. त्यामुळे महाराष्ट्रात कदाचित मतदानाची संख्या खूप कमी होईल की काय. आणि अशा वेळेस जे मी मध्य प्रदेशचं उदाहरण दिलं, कसोटी लागणाऱ्या प्रत्येक पक्षाची की आपले मतदार किती जण किती संख्येने बाहेर काढतो आणि ते कुठे म्हणजे ते मतदान केंद्रावर पोचवू शकतो की नाही, इथे कसोटी आहे. आणि त्यामुळे पर्सेंटेज ऑफ वोट्स याच्यावर अनेक ठिकाणी सत्तेचं गणित आणि काही ठिकाणी 1000, 500, 1500 अशा याने सुद्धा निवडणुका फिरतील अशीही शक्यता नाकारता येत नाही कारण स्पर्धक वाढले आणि प्रत्येकजण आपापले वाटा घेणार आहे. तर त्यामुळे काँग्रेसच्या केडरचं जे काही केडर हे आहे त्यांची एक त्यांच्यात आलेलं एक काय म्हणू नैराश्य नाही मी म्हणणार पण मरगळ. म्हणजे आपण नाहीच होत, आपण कुठे फ्रंट याला नाही होत. उद्धव ठाकरेंच्या बाबत त्यांना मुळात नेते मिळायलाच कठीण जात आहे, उमेदवार मिळवायला आणि ते पुन्हा ते मॉबिलाइज करणं. केवळ सहानुभूतीवर इतकं मॉबिलायझेशन होत नाही. मॉबिलायझेशन करण्याची पूर्ण ताकद सध्या कोणाकडे असेल तर ती भारतीय जनता पक्षाकडे सगळ्या अर्थाने. शरद पवारांना तर बांधून टाकलं आहे त्यांनी. अशा वेळे मला असं वाटतं की ॲडव्हान्टेज भाजप याने आहे की हळूहळू जनमानसात असं वातावरण येईल का की काही करून आपल्याला स्थिर सरकार पाहिजे, आपल्याला स्थिरता पाहिजे, केंद्रातही स्थिरता पाहिजे, राज्यातही स्थिरता पाहिजे. आणि आत्ता स्थिरता देण्याची ताकद ही फक्त भाजपकडे आहे. भले ते दुसऱ्या पक्षातनं लोक घेऊन देत पण ते शेवटी भाजपचे आहेत आणि त्या पक्षाला स्थिर सरकार देण्याची ताकद सध्याच्या घडीला आहे. आणि आमची गरज आत्ताची स्थिरता आहे. म्हणजे आम्हाला ठीक आहे आमचा नोकरीचा दर्जा जसं क्वालिटी ऑफ लाईफ आमचा फार वाढलं नसेल पण पुढच्या 47पर्यंत भारतासमोरचे किंवा राज्यासमोरचे जे चॅलेंज आहेत त्याला तोंड द्यायचं असेल तर स्टॅबिलिटी स्थिरता, जे इंदिरा गांधी सांगायच्या मी कणखर माझं नेतृत्व आणि जे मोदी इनडायरेक्टली सांगतात डिसिसिव्ह निर्णय घेणारं नेतृत्व, भले अप्रिय निर्णय असतील, याचा कुठेतरी भाजपला फायदा होईल का? पण जे शिवराज सिंग चौहानला साधलं कारण तिथला भाजप एकसंघ होता, त्यांचं इथे तसं नाही आहे. जे मगाशी म्हटलं तसं संघ कार्यकर्त्यांनाही अनेक गोष्टी पटलेल्या नाही आहेत. त्यामुळे त्यांच्यात आलेलं एक शैथिल्य, काँग्रेसमधलं शैथिल्य, या सगळ्यामुळे ही निवडणूक फार प्रेडिक्ट करणं कठीण झालं आहे. कुठल्याही स्टॅटिस्टिकल सर्वे आणि यातनंसुद्धा हे सगळे फॅक्टर पकडणं आणि त्याचं व्हॅल्युएशन करणं, वेटेज त्याचं नीट ठरवणं आणि त्या वेटेजनुसार काय होईल हे प्रेडिक्ट करणं इज अ बिग टास्क. म्हणजे कोणी याबाबत दावा करू नये. प्रतिभाशाली कोण असेल तरच तो सांगू शकेल. तर तुमचे खूप खूप आभार. महाराष्ट्राबद्दल जसं चित्र समोर होईल तसं अजून बोलू, पण इतके मुद्दे सगळे कव्हर झाले, खूप गोष्टी लक्षात न जातात, खूप घडत राहतं, ते तुमच्यामुळे समजलं, वेगवेगळे अँगल समजले. परत भेटू, पण इथंच थांबूया. धन्यवाद.